नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की येणाऱ्या 2 डिसेंबर 2024 पासून राज्यामध्ये अतिवृष्टी मंजूर झालेल्या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप 2 डिसेंबर 2024 पासून होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2 डिसेंबर 2024 पासून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर त्या शेतकऱ्यांना किती कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि 2 डिसेंबर पासून हेक्टरी अनुदान किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी किती रुपये अनुदान वाटप होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, 4 ऑक्टोबर 2024 च्या जीआर नुसार एकूण 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 997 कोटी रुपयाचा पहिला जीआर आहे आणि त्या जीआर नुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर आहेत हे आपण सर्वप्रथम बघूयात। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्याचा पहिला प्रस्ताव होता 79,492 शेतकऱ्यांचा आणि त्या शेतकऱ्यांनी आता या शेतकऱ्यांपैकी बीड जिल्ह्यातील 79,492 शेतकऱ्यांना 54,62,98,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली होती आणि यापैकी ज्या शेतकऱ्यांची आपली केवायसी पूर्ण झालेली आहे, अशा केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये 2 डिसेंबर 2024 पासून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होणार म्हणजे वाटप होणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। दुसरा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्याचे 2 प्रस्ताव होते, त्याच्यामधला पहिला प्रस्ताव आहे 326 शेतकऱ्यांचा आणि त्या 326 शेतकऱ्यांना 21,08,000 रुपये आणि दुसरा प्रस्ताव लातूर जिल्ह्याचा आहे 3,58,767 शेतकऱ्यांचा, त्या शेतकऱ्यांना 384 कोटी 14,38,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि हे दोन्ही प्रस्तावानुसार यापैकी याद्या सुद्धा यांच्या शेतकऱ्याच्या केवायसीच्या प्रसिद्ध झाल्या होत्या आणि याच्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी आपली सीएससी केंद्रावर जाऊन आपला थंब अंगठा लावून केवायसी पूर्ण केलेली आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 डिसेंबर 2024 पासून अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप होणार आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढचा प्रस्ताव आहे परभणी जिल्ह्याचा आणि परभणी जिल्ह्यातील 5,29,761 शेतकऱ्यांना 548 कोटी 59 लाख रुपये राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी मंजूर केले होते आणि परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी अतिवृष्टीची पूर्ण केलेली आहे, अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 2 डिसेंबर पासून या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण होणार आणि एकंदरीत लातूर जिल्ह्याचे दोन्ही प्रस्ताव आणि बीडचा आणि परभणीचा हे सगळे प्रस्तावानुसार 6,09,579 शेतकऱ्यांना 603 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। तर मित्रांनो, पुढचा प्रस्ताव आहे 23 सप्टेंबर 2024 चा आणि 23 सप्टेंबर 2024 च्या प्रस्तावानुसार आता अमरावती जिल्ह्याचे 2 प्रस्ताव होते, त्याच्यापैकी एक प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहे, परंतु जो आचारसंहितेपूर्वी जो प्रस्ताव आला होता तो प्रस्ताव मंजूर झालेला, परंतु तो खूप कमी शेतकऱ्यांचा आहे। त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 765 शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना 51 लाख रुपये आहेत। अकोला जिल्ह्यातील 10,506 शेतकरी आहेत। अकोला जिल्ह्यातले सुद्धा 2 प्रस्ताव आहेत, त्यातला एक प्रस्ताव मंजूर झालेला आहे, त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील 10,506 शेतकऱ्यांना 12,90,00,000 रुपये आहेत। यवतमाळ जिल्ह्याचे सुद्धा 2 प्रस्ताव, त्याच्यापैकी एक पहिला प्रस्ताव मंजूर झालेला आहे, त्यामध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार 5,348 शेतकऱ्यांना 5,47,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर आहे आणि ही वाटप देखील होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 10,337 शेतकऱ्यांना 13,58,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि वाशिम जिल्ह्यातील 641 शेतकऱ्यांना 72 लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि एकूण अमरावती विभागातील 27,597 शेतकऱ्यांना 33,20,35,000 रुपये आणि या 5 जिल्ह्यातील म्हणजे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी सीएससी केंद्रावर जाऊन पूर्ण केलेली आहे, अशा केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप 2 डिसेंबर पासून होणार आहे। पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील 7,779 शेतकऱ्यांना 4,58,71,000, सातारा जिल्ह्यातील 2,083 शेतकऱ्यांना 84 लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील 18,306 शेतकऱ्यांना 11,03,25,000 रुपये आणि एकूण पुणे, सातारा आणि सांगली या तिन्ही पुणे विभागातील 28,168 शेतकऱ्यांना 16,56,82,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि या तिन्ही म्हणजे पुणे, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केली आहे आणि अशी केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 2 डिसेंबर पासून या अतिवृष्टीचं भरपाईचं वाटप शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। पुढचा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील
23 सप्टेंबरच्या प्रस्तावानुसार 49,298 शेतकऱ्यांना 57,72,42,000 रुपये, वर्धा जिल्ह्यातील 40,863 शेतकऱ्यांना 36,91,00,000 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 84,349 शेतकऱ्यांना 74,29,00,000 रुपये, नागपूर जिल्ह्यातील 15,332 शेतकऱ्यांना 18,36,56,000 रुपये आणि एकूण या नागपूर विभागातील 4 जिल्ह्यातील 1,89,843 शेतकऱ्यांना 187,29,96,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। आणि या नागपूर विभागातील 4 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण 2 डिसेंबर पासून होणार आहे। आणि एकूण 23 सप्टेंबर 2024 GR नुसार 2,45,608 शेतकऱ्यांना 237,07,13,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होऊन ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण हे 2 डिसेंबर 2024 पासून होणार आहे। तर मित्रांनो, पुढचा प्रस्ताव महत्त्वाचा आहे, 4 ऑक्टोबरचाच प्रस्ताव आहे आणि 4 ऑक्टोबरच्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्त कोकण यांच्या प्रस्तावानुसार रायगड जिल्ह्यातील 147 शेतकऱ्यांना 4,75,000 रुपये। याचबरोबर पुढचा प्रस्ताव आहे रत्नागिरी जिल्ह्याचा, हा सुद्धा प्रस्ताव विभागीय आयुक्त कोकण यांचाच आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 144 शेतकऱ्यांना 3,73,000 रुपये। याचबरोबर पुढचा प्रस्ताव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रस्तावानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 250 शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर 5,43,000 रुपये आणि एकूण या तिन्ही जिल्ह्यातील म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील 541 शेतकऱ्यांना 14,01,000 रुपये आणि या तिन्ही जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण 2 डिसेंबर पासून होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा प्रस्ताव आहे विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रस्तावानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 6,172 शेतकऱ्यांना 9,32,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि याच्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली जाणार आहे, म्हणजे वाटप केली जाणार आहे 2 डिसेंबर पासून। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर जवळपास विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 19 जिल्ह्यातले 2 प्रस्ताव मंजूर केले होते। त्याच्यामध्ये ते 4 ऑक्टोबरच्या प्रस्तावानुसार 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 9,75,069 शेतकऱ्यांना 997,4,36,000 रुपये आणि याच्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार आहे। आणि दुसरा प्रस्ताव आहे 23 सप्टेंबरचा आणि 23 सप्टेंबरच्या प्रस्तावानुसार 2,45,000 शेतकऱ्यांना जवळपास 237 कोटी आणि या सर्व दोन्ही प्रस्तावानुसार ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 डिसेंबर 2024 पासून या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून ही परभणीची जी माहिती देण्यात आली आहे आणि इतर माहिती सुद्धा आम्ही शोधून काढलेली आहे। तर मित्रांनो, आपण एवढ्याच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।